अरे बोला, गाणी बोला. तर मित्रांनो, इथून सुरुवात झाली. आपल्याला हे दादा आपल्याला आता माहिती सांगतात सगुणा बागेमध्ये आपण यापुढे काय काय पाहणार आहोत याची आपल्याला पूर्णपणे माहिती देतात. कसे आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी आपण पुढे करणार आहोत ते आपल्याला सर्व सांगणार आहेत आणि आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण फॉलो करणार आहोत. तर ते जंगली झाडाची नावं थोडी वेगळी असतात. गिरीपुष्प याला बोलतात, याला मदरी बोलतात, याला ग्लिरिसिडिया बोलतात. थोडं 3 नावं त्याला. मराठीमध्ये याला गिरीपुष्प बोलतो. पण याचा यूज काय आहे, सगुणा बागेमध्ये आपल्या शेती आपण लावतो भातशेती. तुम्हाला माहिती आहे भातशेती पण कधी लावतो आपण? पावसाळ्यात शेती ज्या वेळेस लावतो, शेती तुम्हाला माहिती असेल प्रोसेस. जो गावकडचा शेतकरी असतो तो शेती प्रोसेस कधी करतो, उन्हाळ्यामध्ये नांगरणी करतो. नांगरणी केल्यानंतर एकदा पावसाला स्टार्ट झाला तर स्टार्ट झाल्यानंतर पूर्ण शेत साफ करतो, बरोबर. शेत साफ झाल्यानंतर एकदा भात चिकळणी करतो. चिकळणी केल्यानंतर जो भात असतो तो भात एक साईडला कोपऱ्यामध्ये कुठे पण पेरला जातो. आणि पेरल्यानंतर त्याच शेतामध्ये होल भरपूर असतात, बराच होल भरपूर होतात. आणि त्या होलमध्ये ज्यावेळी पावसाला स्टार्ट होतो, ज्यावेळी भातशेती लावता सीझन असतो त्यावेळेस क्रॅब असतो. क्रॅब खेकडे माहिती बरोबर रस्त्याला बघतो पावसाळ्यामध्ये तेच क्रॅब ॲक्च्युली बाहेर निघतात. आणि त्यावेळी त्यांचा सीझन असतो. आपला भात सीझन तेव्हाच आणि क्रॅबचं सीझन तेव्हाच. आणि क्रॅबला ॲक्च्युली खायला काय हिरवा पानं आणि हिरवा गवत खायला आवडतो. ज्यावेळी भातशेती आपण लावतो त्यावेळी थोडंफार एवढं उगवल्यानंतर ते क्रॅब खाऊन टाकतात. शेतकऱ्याला पुन्हा तो नुकसान होतो, पुन्हा ती मेहनत करायला लागते, पुन्हा सर्व प्रोसेस करायला लागतो, बरोबर. काय केलं त्याच गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी आहेत का शेतकरी गावाकडे शेती करत नाही, आता कंटाळलेले आहेत का बराच नुकसान होतो, बरोबर. जे क्रॅब असतं बघा, सगुणा बागायत पण बराच त्रास होतो शेतीमध्ये. आपण ज्यावेळी शेती करतो 90% ते क्रॅबचा बराच त्रास होतो. त्यावेळी ही जी गिरीपुष्प असतात, ही पानं असतात त्या क्रॅबसाठी विषारी असतात. तुमच्यासारख्या आपल्या लोकांना काही नाही, फक्त एक क्रॅबसाठी. तर क्रॅबसाठी ही जी पानं असतात ही विषारी असतात. आणि मी सुरुवातीला सांगितलं मला क्रॅबला ॲक्च्युली हिरवा गवत हिरवा पानं खायला आवडतात. ज्या ठिकाणी होल असतात त्या होलच्या आतमध्ये टाकली आणि वरून माती टाकली तर सहज ही पानं खाऊन ते आतल्यात मरून जातात. आपल्याला ॲक्च्युली त्यांना मारावाच लागतो, दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आहे. दुसरी गोष्ट, भातशेती तयार होते कधी? जूनमध्ये आपण शेती लावली. जूनमध्ये लावून त्याची तयार कधी होते? 4 महिन्यानंतर, सप्टेंबर ऑक्टोबर, बरोबर. सप्टेंबर ऑक्टोबर जवळजवळ 4 महिने आले. 4 महिने म्हणजे 120 दिवस झाले, बरोबर. 120 दिवसात भाताची शेती प्रॉपर तयार झाली. तयार झाल्यानंतर भाताच्या वरती असं खाली असतात नक्की. कारण सांगायचा विषय असं की आम्ही दररोज होतो. काल एक ग्रुप होता आपल्याकडे, पनवेलचा ग्रुप होता कॉलेजचा. आणि बरीच मुलं आहेत, जवळजवळ माझ्याकडे जवळ 60-65 मुलं होती. बऱ्याच मुलांचा रिस्पॉन्स होता का खाली जाणार असतात. कारण काय ते गावाकडे फिरलेलं नाही सर्व. मग मी प्रत्येक ग्रुपला असं विचारतोय, कारण काय काय माहिती जवळजवळ 65 मधून जवळजवळ 45 ते 50 मुलं बोलतात खाली असतात आता. आणि बाकी जे उर्वरित होते शिक्षक वाचून ते वरती बोलतात. असं एक बरंच काय ते गावडी फिरले कधी नाही. तर जे भाताचे प्रॉपर तयार असतात, तयार झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जोरात हवा आली तर ते दाणे पडून जातात. आणि दाणे एकदा पडल्यानंतर भातं दाणा असं पाण्याचं तो उचलू शकत नाही, पॉसिबल नाहीच आहे तो उचलला, बरोबर. जर उदाहरण एखाद्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, घरामध्ये, ऑफिसमध्ये आणि सध्या करून शेतीमध्ये उंदीर तुम्हाला माहिती असेल. उंदीर प्रत्येक ह्या ठिकाणी असतात, प्रत्येक ठिकाणी काही नासाडी करतात तुम्हाला माहिती. पण नासाडी जास्त करून शेतीमध्ये करतात 90%. जसं क्रॅप करतात तसं शेतीमध्ये करतात ते. ज्यावेळी भातशेती प्रॉपर तयार झाल्यानंतर ते कमीत कमी एक शेतामध्ये 5-6 उंदीर गेले आणि ते पूर्ण दाढी पूर्ण हलवली. ते हलवल्यानंतर ते सर्व आरामात सहज खाली पडेल. तुम्हाला सुरुवात खाली पडायला तर ते उचलू शकत नाही. ॲक्च्युली क्रॅबला आपल्याला मारायला लागतो, पण उंदीर सगळं आपण मारत नाही. उंदीर या ठिकाणी आपण काय करतो, पळवण्याचं कारण असं आहे, ही जी पानं असतात ज्या ठिकाणी क्रॅबला विषय असतात तशीच ही पानांचा स्मेल उंदरांना आवडत नाही. या स्मेलने उंदीर पळून जातात. ज्या ठिकाणी भातशेती लावतो आपण त्याच ठिकाणी हा झाड आढळतो. आणि ही झाडाची पूर्ण फांदी असतात त्या कटिंग करून चारही बाजूने आपण गोल राऊंड टाकतो. गोल राऊंड टाकल्यानंतर या स्मेलने उंदीर आतमध्ये जात नाही. आता तुम्ही बोला जी पानं असतात कडक जर ऊन पडला तर कमीत कमी अर्धा ते 1 तास सुकून जाते, बरोबर. सुकून जरी गेलं तर याची मेन स्टे असते, मेन फांदी असते, ही सुकायला कंपनी 1 हफ्ता लागतो. 7 दिवस ही फांदी लवकर सुकत नाही. तरी पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो 7 दिवसानंतर काय, कारण भातशेती 120 दिवसाची झालेली आहे, 7 दिवसानंतर काय. सर्वप्रथम हा गिरीपुष्प झाड आहे, हा झाड जास्त आढळतो शेतीभोवती. आणि शेतीभोवती काय आढळतो, आपण शेतीला लागते गरज पाण्याची, बरोबर. आणि जास्त पाणी खेचून घेणारा हा गिरीपुष्प झाड आहे. मी जर याला आज पूर्ण कटिंग केला, ह्या झाडाला कटिंग केला तर हा झाड तयार व्हायला कंप्लीट 15 ते 20 दिवसात हा झाड तसा तयार होतो. त्याच्यानंतर शेतकऱ्याला गरज असते नायट्रोजनची. या पानामध्ये खूप सारं आहे नायट्रोजन, त्याच्यामुळं या झाडाची शेतकऱ्याला खूप सारी मदत होते गिरीपुष्प. या
आणि मग ते आपण खाल्लं तर ऍक्च्युअली तुम्हाला सुरुवातच सांगितलं आपण काय करतो आपण त्या ठिकाणी होल आहे या होलमध्ये आपण टाकून यावरून माती टाकतो. दुसरी गोष्ट तुम्हाला साधी सांगितलं या पानांचा तुमच्या ते आमच्या आपल्या लोकांना याचा काही विशेष नाहीये. त्याला हिरवं पानं त्याला आवडतात त्याच्यामुळं आपण कोणती पण घरामध्ये आपण भाजी करतोय सर्वप्रथम चिकन करू काय करू आपण चिकन मग शरीरासाठी हानिकारक आहे तुम्हाला माहिती असेलच पण आपण गरम करतो गरम केल्यानंतर 12 मिनिटाचा यूज होतो तसं आपण आपल्या गावाला क्रॅप खेकडा करतात खेकडा करा असो नाही स्वतः खेकडा होतो पण ज्यावेळी खेकडा करतो आपण गरम आणि पाण्यामध्ये उकलला तर जेणेकरून त्याचा तेवढा विषारी प्रकार असं काय असेल तर सर्व मरून जातो काही असो. बरेचदा काय होतं की आपल्या डोक्याच्या अवतीभोवती मधमाशा येतात आली असेल ना प्रत्येकाच्या सावली पण आहे ना तर आतापर्यंत जेवढे काही मधमाशा तुमच्या डोक्याच्या अवतीभोवती येऊन फिरत असतात तर आठवून पहा की त्यावेळी पहिला अटॅक कोण करतात ती मधमाशी करते की आपण एखाद्याला जोराने हात लावला तर म्हणजे आपण ते घाबरतो एकतर अटॅक न होण्यासाठी सगळं बरोबर ना हातवारी करतो आपण पळून जाण्यासाठी तर एकतर म्हणजे ते जोर जोराने हातवारी करता वेळेस ना तिला जर हात लागला तर ती पटकन खाली पडते मग तेव्हा तिला राग येतो मग लगेच अटॅक करते. आणि ह्या मधमाशांचं कसं असतं एक मधमाशीने अटॅक केलं की तिच्या आजूबाजूला जर 5-6 असल्या त्या विदाऊट रिझन अटॅक करत आणि मधमाशीला अटॅक करणं हेच थोडी काम आहे तिचं वैयक्तिक दुसरी कामं पण असतील नाही का बरोबर ना की माणूस दिसला चला अटॅक करा चला काम संपवा तिचं काम आहे बाहेर जाऊन मध गोळा करायची बरोबर ना मध भेटेल फुलामध्ये आता घराच्या बाहेर निघून फुल तर शोधायला लागेल बरोबर ना तर फुल भेटतो त्या फुलाच्या स्मेलवर जास्त प्रमाणात मग त्या फुलाच्या स्मेलवर अट्रॅक्ट होऊन बरोबर ती फुलापर्यंत पोहोचते मग फुल भेटेल तर मध भेटेल ना स्मेलवर ना डोक्याच्या अवतीभोवती काय आहे ते आपण केसांना तेल लावलं स्मेल पावडर लावली स्मेल परफ्यूम लावलं स्मेल तर ती फुल शोधत बसले मग 2-3 सेकंडमध्ये माहित होतं काय फुल वगैरे नाही 2-3 सेकंडमध्ये ती निघून जाते पण आपण 2 ते 3 सेकंडमध्ये काम संपवतो की नाही तुमच्यापैकी कोणीतरी ऐकलं असेल की मधमाशीने अटॅक केल्यानंतर मधमाशा मरतात ऐकलं शाळेमध्ये सांगतात तर त्याला माहिती आहे की मधमाशीने अटॅक केल्यानंतर त्या मधमाशा स्वतःहून मरतात म्हणजे काय प्रकार होतो की जो डंक आपल्या बॉडीमध्ये राहतो अटॅक झाल्यानंतर तो डंक तिच्या हृदयाला अटॅच असतो मग तो ॲरो टाईप असतो थोडासा जरी पुश झालं राग आला की ती लगेच डंक करायचा प्रयत्न करते मग तो डंक जाऊन लॉक होतो मग जेव्हा ती अटॅक करून पळण्याचा प्रयत्न करते अटॅक झाला आता काम संपलंय ना आता पळून जाणं हे बेस्ट बरोबर ना मग त्या गडबडीमध्ये काय होतं तो डंक जो आहे ना तो अडकलेला असतो मग पळून जाण्याच्या गडबडीमध्ये तिची हार्टवाली साईड फाटते खाली पडून 1.5 तासाच्या तळपडून मरून जाते जिवंत 30 दिवस राहते फक्त तिची लाईफच 30 दिवसाची 30 दिवसाची लाईफ त्याच्यामध्ये अटॅक करून मरायचंच आहे तर स्वतःहून अटॅक का करणार आणि तसं म्हणायला लॉजिकमध्ये सांगायचं म्हटलं ते एखाद्या मधमाशीला अटॅक करायचा आहे तर ती पायापासून डोक्यापर्यंत कुठेही करू शकत नाही ना मग आतापर्यंत आपल्या डोक्याच्या अवतीभोवती एवढे सगळे मधमाशा येऊन गेल्या त्यांना जर खरोखर अटॅक करायचं असतं तर तिने टाइमपास केलं असतं का मग हात का लावले बरोबर ना कधी कधी रस्त्यात येता जाता आपल्याला ते आजूबाजूला झाडावर किंवा कुठेतरी मधमाशांचं पोलं असतं कधी कधी आपल्यावर त्यावेळी अटॅक होतो आपली चुकी ही नाही की आपण तिथून चाललो होतो आपण आपल्या कामानिमित्त चाललो होतो पण तो अटॅक कधी होतो की एकतर मधामुळे तो अटॅक होतो मधमाशी अटॅक करते मधामुळे जो एकच एक कारण ओके आणि मध स्टोअर का करत असते कारण की आपल्या जंगलाने तिला मध हे वर्षातून एकदाच दिलं जसं की पूर्ण पेटीमध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार मधमाशा असतात. त्या 5 ते 6 हजारामध्ये जर आपण बारीकीने शोधलं तर शोधल्याने भेटते एक राणी माशी. राणी माशी ही साईज मध्ये थोडी मोठी असते, कलरफुल असते. जसं की ही राणी माशी दिसते तुम्हाला. काय नाही विषय तुम्हाला दाखवायचं एवढं मस्त आहे त्यांचं. एक टँकर झालं तर काय करायचं. साईज मध्ये थोडी मोठी असते, कलरफुल असते. आता महत्वाचं म्हणजे फ्लॅश मध्ये नाही. आपण जेव्हा नवीन मधमाशांच्या पेट्या आणतो ना तेव्हा आतमध्ये अशा फ्रेम असतात एकाला, त्याच्यावरती सगळं पोळं तयार करत असतात.
ते पोलं तयार करायला कमीत कमी 5 ते 6 महिने लागतात आणि तयार पण कसं केलं जातं जेव्हा मधमाशी फुलाच्या वरचं ते परागकण घेऊन येते काढून काढून पायाला चिकटवून इकडे घेऊन येते त्याच्यामध्ये मध असतं मग त्याच्यामधून मधाला वेगळं करून ते मध ह्या पोळ्यातल्या होलामध्ये टाकत असते आता आपल्याकडे खूप सारा नेक्टर आहे तर आपण काय करू त्याच्यामधून मधाला वेगळं करायचं तर आपण मशीनचा वापर करू किंवा हाताने पिलून वगैरे कसं तरी काहीतरी जुगाड करून आपण त्याच्यामधून बाहेर येऊ ऑप्शन आहेत ना खूप सारे मधमाशीकडे काय असं काय ऑप्शन नाही तर मधमाशा मधाला वेगळं कसं करत असतात प्रत्येक पेटीला जे आहे ना होल असतो यांच्या येण्या जाण्याचा दरवाजा तो दरवाजा इकडे आहे इथून सगळे आत बाहेर करतात सूर्य उगवला की बाहेर सूर्य मावळले की सगळे आत येऊन बसतात इथून 1.5 किलोमीटरचा प्रवास असतो पुढे नाही भेटला तर पुढे नाही भेटला तर पुढे असं रस्ता चेंज करत नाही रोज त्याच रस्त्यामध्ये जातो रस्ता चेंज झाला तर घरी येण्याचा रस्ता भेटला सो अशा काही गोष्टी असतात सो मग ती मधमाशी जसं नेक्टर घेऊन इकडे आत येते ना आत आल्यानंतर तिला रस्त्यामध्ये 7-8 प्लेट दिसतात पेटीमध्ये 7-8 प्लेट आणि प्रत्येक प्लेटवर एवढी सगळी होल आता स्वतःचं घर कसं समजणार नाही बरोबर ना तर ती बरोबर त्याच होलावर जाणार जिथे तिने मध स्टोअर करायला सुरुवात केलेली असते सुरुवातीपासून एंड पर्यंत ती मध तिथे स्टोअर करते कारण की मधमाशांचा नियम असं असतं की 30 दिवसामध्ये त्या मधमाशीने जेवढं मध स्टोअर केलं स्वतःने जेवढं मध स्टोअर केलं जोपर्यंत जिवंत राहील ती तेवढंच ती अर्धा चम्मच पण 30 दिवसामध्ये नाही भेटत ओके मग ती काय करते त्या होलावर जाऊन बसणार त्या होलावर जाऊन बसल्यानंतर जे आहे ना पायावरचे नेक्टर काढणार नेक्टर मधून आता मधाला वेगळं करायचं मग ती काय करते नेक्टर तोंडामध्ये टाकते आणि तोंड जे आहे ना ते असं होलामध्ये टाकते असं डोकं त्यांचं तोंड जे आहे ते होलाच्या आत टाकणार आणि मग जोर जोराने सगळायला लागणार आपण पिलून मधाला वेगळं केलं सगळल्यानंतर बारीक लाल जसे पडते तसं मधाचे थेंब खाली पडत असतात सुरुवातीला भूक लागली तर अर्ध पिऊन घेते एक्स्ट्रा जो आहे तो स्टोर होतो का तर नंतर भेटेल नाही भेटेल ना तुम्हाला पूर्णपणे सगळं मध वेगळं झालं नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालू पुढचं स्पॉट बघायला आता आम्ही काय बघितलं रे आम्ही भुईमुगाच्या शेंगा बघितल्या सूर्यफूल बघितला आणि आता आम्ही तू गप 2 मिनिटं मला बोलू दे आता हे चवळ्याचे शेंगा इथं काय काय आहेत आता आम्ही पुढे चाललोय तुम्ही बघू शकता हे काय रे बघू शकता तुम्ही आता आपल्याला आंब्याच्या राईमध्ये चाललोय बघू तिकडे काय दाखवतात इथं झाडं घेऊन आले झाडं दाखवायला काय दाखवणार आता उपयोग तुम्हाला माझ्या स्किनसाठी अजून काय बऱ्यापैकी आता असेल खोकला एखाद्या व्यक्ती झालाच तर खोकला झाल्यानंतर कफसाठी खूप चांगलं आहे ते पण आहे तुम्हाला माहिती असेल हे बऱ्याच लोकांना आतापर्यंत सर्व गोष्टी माहिती आहे पण तुम्हाला माहिती असेल ॲलोवेरा जो आहे बरोबर कोरफड प्रकार हा प्रत्येकाच्या घरी पाहिजे तो का पाहिजे त्याचं कारण असं आहे आपण जे बोललो स्किनसाठी आपण आपल्या खोकल्यासाठी कफसाठी बोलू आपण आपल्या केसांसाठी आपण XYZ बोलू आपण पण याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग असा आहे आपल्या सगुणा बागेमध्ये 1 ते 1.5 महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी मेन गेटला घर आहे मालकांचं घर त्या घरामध्ये गॅसचं एक काम करत आहे गॅसचं काम करता करता ती गॅस लिकेज झाली गॅस एवढी गरम होती म्हणजे ती पूर्ण जो लिक्विड होता पाण्याचा पूर्ण गरम झाला तो पाणी पूर्ण याचं शरीर लागलेला त्यावेळेस आपण सगुणाबाग काय केलं आपण त्यांना सर्वप्रथम आपला AC वाला जो रूम आहे त्या रूममध्ये शिफ्ट केला आपण AC वाल्या रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर सर्वप्रथम जी कोरफड असतो हा कोरफड प्रत्येकाच्या घरामध्ये कुंडीमध्ये असाच पण याची जी एक खाप असते ती कटिंग करून डीप फ्रीजर बाहेर आणि स्मेल घ्या थोडं क्रश करा थोडं सोला हातावर आणि मग दालचिनी नक्की दालचिनी आहे तुम्हाला दालचिनी माहिती आहे तुम्हाला तमालपत्र माहिती आहे तुम्हाला लवंग माहिती आहे तुम्हाला नागपेशर दगडफूल माहिती आहे आता याची 4ही झाडं एकच असतात तर वेगळी झाडं असतात नक्की तुम्हाला माहिती असेल दालचिनीचा मूळ स्थान आहे केरळ दालचिनी शेती करतात केरळमध्ये करतात तुला करायचंय बारीक पोरांचं काम नाही बाळा काय बारीक पोरांचं बारीक दिसतो मग छान छान आहे तो व्यवस्थित माझ्या काय एखादी काकडी बिकडी आहेत ना
कर बाबू कर. काकडी नाही साला, दुसरंच काय कर. बाबू कर. हे हट छाल्या काय पण तुझ्याकडेच द्यायला नाही पाहिजे. तो अकोडोकी कशाने आणला? हे काय आहे पण हे इथं आपल्याला खेळायचं आहे. आधार नाही ना काय आधार घे. भीती वाटते इकडे लचका कशा आहेस तू? आमचे सगळे जण तुला हॅलो करतात बाबा. बघ बरं. मॅडम फोटो मॅडम फोटो काढ. मॅडम फोटो. हितेश आहे आमचा. अरे इकडे बघा. आता बघ तिकडे आमच्या जी पानं असतात ज्यावेळी रस्ते येतो बघा, रस्ता आहे तर कोणताही पान घेतला रक्त केला आणि ते जर सोडत रक्त थांबली का? नाही कोणतं पान नाही. आता जर माझ्याला जर उदाहरण लागलंय भरपूर रस्ते तुम्ही पिंपळाला जर पान घेतलं तर रस काढला नाही रक्त थांबेल का? रक्त नाही थांबणार. औषधी वनस्पती. तर नमस्कार मित्रांनो, ते आपण आता सगुणा बागमध्ये आलेलो फिरायला. तर आपल्याकडे हे एक लोकेशन होतं, सुंदर असं लोकेशन आहे जे की पाण्यामध्ये घर आहे. पाणी आहे खाली, पाण्यावरती घर बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता, सुंदर असं घर आहे. एक नंबर व्ह्यू आहे. तर तुम्ही व्हिजिट करा सगुणा बागला. आणि इकडे पाहण्यासाठी खूप सारे आणि इथं आपल्याला इकडे क्लासिक त्याला आपण आणि आपल्याला ह्या घराला बोलू शकता आपण. इथे माहिती दिली आहे, क्लासिक पॅड हाऊस आहे, प्रीमियम पॉड हाऊस. प्रीमियम ਜੱਟਾਂ ਦੇ ਆ ਡੇਰਿਆਂ ਤੇ ਉੱਡਦੇ ਆ ਬਾਦਨੀ ਨੀ ਤਵੇ ਰਣ ਘੁੰਮਦੇ ਤੇ ਸੁਣਦੇ ਆ ਸਾਧਨੀ ਨੀ ਕਦੀ ਚਮਕੀਲਾ ਕਦੀ ਸੋਹਣੇ ਸਰਤਾਜ ਨੀ ਤੇ ਗਰਮੀ ਚ ਮੋਢਿਆਂ ਤੇ ਪਰਨੇ ਰਵਾਸ. चला मित्रांनो, आम्ही चालू आता जंगलामध्ये. आपल्याला काहीतरी दाखवणार आहेत आता. काय हो दादा? हो, तुम्ही मित्रांनो बघू शकता इकडे टायगर बटरफ्लाय. हे बघा मागे बघू शकता, खतरनाक. हा मित्रांनो बघू शकता, आपला काय कोणतं बटरफ्लाय? टायगर बटरफ्लाय पाहण्यासाठी आम्ही आले. ते इथेच आहे, अनिकेत आहे, बाकी सगळे मित्रमंडळी इथे आहे जंगलामध्ये.